बाळा, हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. तू ह्या 5 चुका तुझ्या घरात कधीच करू नको, नाहीतर तुझ्या घरात लक्ष्मी कधीच टिकणार नाही. तुम्ही जर घरात जाताना उंबरठा ओलांडताना तुमच्या घरासमोर जर पालत्या चपला दिसल्या किंवा पालते बूट दिसले, तरीही तुम्ही दुर्लक्ष करून घरात गेलात तर ही एक खूप मोठी चूक आहे. कारण मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या उंबरठ्यासमोर अशा प्रकारच्या चपला किंवा बूट ठेवू नयेत. ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या पालत्या चपला किंवा बूट दिसले तर सरळ करावेत. अशी ही नकळत चूक तुमच्या घरात माता लक्ष्मीला वास्तव्य करू देत नाही, तर ही चूक करू नका. दुसरी चूक अशी की तुम्ही सूर्योदयासमयी आणि सूर्यास्तासमयी या 2 वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही सूर्य उगवण्याच्या वेळेपर्यंत आणि सूर्यास्तापर्यंत या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी तुमच्या घरात वास्तव्य करतात आणि अशा वेळी तुम्ही जर झोपलेले असाल तर माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात कधीच होत नाही. जर तुम्ही सूर्यास्तासमयी आणि सूर्योदयासमयी झोपलेले असाल तर तुम्ही कितीही मेहनत करा, तुमच्या घरात पैसा कधीच येणार नाही. त्यामुळे ही चूक कधीच करू नका. तिसरी चूक अशी की ती खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुम्ही दररोज देवपूजा करता, पण तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा करता, आराधना करता, पण जर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती आहे का, लक्षात घ्या. कारण कुलदैवते तुमचे प्रथम देव आहेत. तुमच्या कुटुंबाचे, तुमचा जो वंश आहे त्या वंशाची ती देवता आहे. म्हणून कुलदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेबरोबर होते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे स्मरण करणेही खूप गरजेचे आहे. जर तुम्ही कुलदेवतेचे ध्यान केले नाही किंवा स्मरण केले नाही तर तुमच्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी राहत नाही. त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो टिकत नाही. तुमची चौथी चूक अशी आहे की आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलेलं आहे. अतिथी म्हणजे पाहुणे, हे देवासमान असतात. अतिथी या शब्दातच आहे की तिथी सांगून न येणारे. मात्र आज आपण पाहतो की पाहुणे आल्यावर आपलं मन खूप खट्टू होतं, आपलं मन नाराज होतो की आता आपल्याला यांच्यासोबत ॲडजस्ट करावं लागेल. ज्यावेळी अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी, प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावरती नाराज होत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष भगवान आपल्या घरी आलेले असतात. म्हणून आलेल्या पाहुण्यांचं यथायोग्य स्वागत करणे, त्यांना घरी आल्यावर योग्य तो मान देणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कधीही अपमान करू नका. तुमची 5वी चूक अशी आहे की तुम्ही जेवण करताना भाकरी किंवा चपाती कुरतडून खाता. ही सुद्धा खूप मोठी घातक सवय आहे. यामुळे अन्नपूर्णा देवी तुमच्यावर नाराज होऊ शकते. लक्षात घ्या, अन्नपूर्णा देवी माता लक्ष्मी यांचं वास्तव हे एकसाथ असतं असं म्हटलं जातं. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा त्या घरातील अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी वास्तव्य करत नाहीत. मात्र त्यासोबतच माता लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाहीत. म्हणून भाकरी किंवा चपाती दाताने कुरतडून कधीच खाऊ नका. तुम्ही कितीही देवदेव केले तरी ज्या घरातील व्यक्तींनी या 5 चुका केल्या त्या घरातील व्यक्ती कितीही पैसा कमावला तरी तो टिकत नाही, गरिबी येते. बरेच लोक म्हणतात आम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमेला जप तप करतो, पूजापाठ करतो, धनप्राप्तीचे उपाय करतो, पण आम्हाला देव प्रसन्नच होत नाही. आमच्या जीवनामध्ये गरिबीच आहे. ही गरिबी कशी जाणार? जर तुम्ही या 5 चुका टाळल्या तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होणार. मात्र जर तुम्ही तुमच्या हातून या 5 चुका होत असतील तर कोणतेही ज्योतिष उपाय हे निष्प्रभ ठरणार, त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही. तुम्ही पैसा कमवला आणि या चुका वारंवार केल्या तर तुमचा कमावलेला पैसा विनाकारण बाहेर जाऊ शकतो. त्या घरामध्ये हळूहळू गरिबी येते आणि दारिद्र्य येऊ लागते. त्यामुळे प्रत्येकाने या 5 चुका टाळाव्या. कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. तर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.